हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA EVS 201 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर चला, घटक क्रमांक 4 नागरीकरण व औद्योगिकीकरण ह्या लेसन मधून मी तुम्हाला IMP टॉपिक वाचून दाखवते। तो तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे। तसं EVSचा अभ्यासक्रम खूप सोपा आहे। मनाच्या भाषेत आपण भरपूर याचं उत्तर लिहू शकतो सहजरित्या। औद्योगिकीकरण, नागरीकरण प्रक्रिया व परस्पर संबंध स्पष्ट करा किंवा याच्याविषयी व्याख्या माहिती लिहा असा प्रश्न पेपरच्या वेळेस जर आला तर आपण त्याचं उत्तर मनाच्या भाषेत लिहायचं आहे। याचा टॉपिक्स मोठा आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही शॉर्टकट करून मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे। नगर किंवा शहर हे शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर लोकांनी गजबजलेले भाग येतात, कारण औद्योगिकीकरण शहरी भागात निर्माण होणारे नवनवीन उद्योगधंदे, त्यामुळे विविध संधीची असणारी उपलब्धता, दळणवळण साधनांचा विकास व वाढ, व्यक्तींना शहरी भागाचे असणारे आकर्षण व दुसऱ्या बाजूने परिस्थितीच्या रेट्यामुळे शहराकडे ढकलले जाणे ह्यामुळे शहरीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात तर झालीच, शिवाय वेगही मिळाला। अर्थातच विकसित, विकसनशील, अविकसित देशामधील शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या प्रक्रिया भिन्न असलेली दिसते, परंतु जागतिक पातळीवर जाणवणाऱ्या समस्या मात्र बहुतांशी समान स्वरूपाच्या आहेत। 18व्या शतकाच्या मध्यात झालेल्या औद्योगिक क्रांतीने नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर अवजड यंत्रसामग्री निर्माण करून पारंपरिक समाजात आमूलाग्र बदल घडवून आणला। या नव्या उत्पादन व्यवस्थेची सुरुवात, विकास व वाढ ज्या ठिकाणी दळणवळण, वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होती, बाजारपेठा होत्या किंवा बाजारपेठापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, अशा बंदरांच्या ठिकाणी रेल्वे मार्गाजवळ व सडक मार्गाद्वारे जिथे पोहोचणे शक्य होते अशा ठिकाणी झाला। या विविध ठिकाणीच उद्योगधंद्याचे जे केंद्रीकरण होऊ लागले, त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला। सुरुवातीला युरोपियन देशापुरती मर्यादित असलेली ही प्रक्रिया कालांतराने सर्व जगभर पोहोचली। 19व्या शतकापर्यंत फारसा औद्योगिक विकास व लोकसंख्या वाढ म्हणावी तितक्या वेगाने होत नव्हती, पण 19व्या शतकाच्या मध्याला भारतात औद्योगिक प्रगतीने जो हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली, त्याबरोबर वैद्यकशास्त्राची प्रगती झाल्याने माणसाची आयु मर्यादा वाढू लागली। विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशात मृत्यूदर झपाट्याने कमी झाला आहे, पण जन्मदर मात्र म्हणावा तेवढा नियंत्रित नाही। परिणामी लोकसंख्येच्या आकारात वाढ होऊन लागली। 1901 मध्ये नागरी लोकसंख्या 10.84% असणारी लोकसंख्या 2001 मध्ये 27.87% एवढ्या प्रचंड वेगाने वाढत जाऊन आज तर अब्जाची मर्यादा ओलांडली आहे। वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाच्या, निवाऱ्याच्या साऱ्याच गरजा निसर्गाकडून पूर्ण होणार होत्या, त्याचा परिणाम पर्यावरणीय व्यवस्थेवर झाल्याशिवाय राहिला नाही। भारतातील जवळजवळ 70% लोकांचा व्यवसाय हा शेतीशी संबंधित आहे, त्यामुळे उपलब्ध जमिनीपैकी 129.87 हजार हेक्टर जमीन डिग्रेडेड जमीन आहे, त्यातील 39.92 दशसहस्र हेक्टर जंगलाखाली विघटित जमीन असून 93.86 सहस्र हेक्टर इतर विघटित जमीन आहे। इतर विघटित जमिनीवरच आज औद्योगिक समाजाने नागरी भागात अनेक परिणाम केले आहेत। जमिनीच्या विघटनामुळे गरिबीच्या खाईत लोटली गेलेली, उपासमारीने गांजलेली ग्रामीण भागातील जनता पोट भरण्यासाठी शहराकडे धाव घेत आहे। खेड्यात विकासाची कितीही कामे सुरू असली तरी दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी होत नाही, त्यामुळे खेड्यातून शहराकडे लोंढे येतच आहेत। 1901 मध्ये 10.78% लोक शहराकडे आले, हेच प्रमाण 1981 मध्ये 22.83% तर 1991 मध्ये 25.73% झाले आहे। म्हणजे स्थलांतरासारख्या घटकामुळे ज्या ठिकाणी उद्योग, व्यापार व सर्व क्षेत्रांचे केंद्रीकरण झाले, त्या ठिकाणी यामध्ये सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणाहून लोकांचे लोढेच्या लोढे
शहरात येऊ लागले. म्हणजे शहरी भागात विशिष्ट ठिकाणी उद्योगधंदे व लोकसंख्या याची अतिरिक्त प्रमाणात केंद्रीकरण झाले. यातून औद्योगिकरण व नागरीकरण यासारख्या परस्पर संबंधी प्रक्रिया वेगाने विकसित होत गेल्या. वेगवान लोकसंख्या वाढीमुळे ग्रामीण नागरी स्थलांतर वाढल्याने शहरांची अनियोजित वाढ झाली. शहरांच्या हद्दीबाहेरील अनियोजित वस्त्या वाढल्या व त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे अशक्य झाले. स्थलांतरितांनी मिळेल त्या ठिकाणी वस्ती करायला सुरुवात केल्याने झोपडपट्ट्यांची अमर्याद निर्मिती व्हायलाही फारसा वेळ लागला नाही. आज भारतात मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोचीन, दिल्ली इत्यादी शहरे आधुनिक शहरे म्हणून जशी ओळखली जातात तशीच बकालपणासाठीही ओळखली जातात. आज विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिकरण, नागरीकरण या प्रक्रिया जरी अपरिहार्य असल्या तरी त्याच्या अनियोजित वाढीमुळे व अनियंत्रित विकासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. विकासाच्या वाटचालीत शासनाने काही धाडसी निर्णय घेतले आहेत, पण त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने विकासाला खीळ बसते. हे सर्व समस्या कोणत्या, त्याचे भारतीय समाजावर पर्यावरण काय परिणाम झाले आहेत हे आपण लक्षात घेणार आहोत. त्यातील काही महत्त्वाच्या समस्यांमध्ये गलिच्छ वस्त्यांची निर्मिती, विविध प्रकारचे प्रदूषण, वाहतुकीची समस्या, कचऱ्यांची समस्या इत्यादी समस्याचा आपण अभ्यास करणार आहोत. इथे आपलं उत्तर संपत आहे. आता आपण पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून सपोर्ट करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.